मी माझ्या मते धर्म म्हणजे प्रत्येक माणसाचं जीवन चांगल्या पद्धतीने जगता येईल अशा प्रकारचा एक मार्ग आहे. विशेषेण नूतनयुगे वर्तमानकाले බුද්ධාගමේ මේ අවුරුදු 100ක විහිදෙච්ච විශේෂ दार्शनिक गुरुवरेක් තමයි बाबासाहेब आंबेडकर කියලා කියන්නේ. या विशेष गोष्ट म्हणजे बौद्ध लोकांसाठी या 100 वर्षामध्येच्या काळामध्ये विशेष गुरु बुद्धांच्या मार्गावर नेणारे जर कोणते असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत असं मला वाटत आहे. धर्मदेशना केले अवरुद्ध 2000 गानකට खाली भगवान बुद्धांचा धर्म बुद्धांनी जी देशना केली आहे ते 2000 वर्षापूर्वी केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकर तुमा जीवित होणे पासुगीय सिंहवासे त्यानंतर बाबासाहेब जे आहेत गेल्या 100 वर्षामध्ये जे काम केले आहे आता भारतामध्ये ते बाबासाहेबांमुळे आपल्याला दिसत आहे. සමහරට මෙතන ඉන්නවනම් 1940 ही पद इच्छा आहे ඒගොල්ලෝ आंबेडकरතුමා සමහරට දැකලත් ඇති. कोणी जर इथे 1940च्या अगोदरचे जर जन्मले असतील तर त्यांनी कदाचित बाबासाहेबांना पाहिलं पण असेल. या කියපු දේ තමයි බුද්ධාගම තේරුම් අරගෙන මේ සමාජයේ දුප්පත්කම නැති කිරීම. बाबासाहेबांनी सगळ्यांना सांगितलं की समाजामध्ये असणारा जे गरीब वर्ग आहे त्यांना कशा मदत करून वर आणायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बाबासाहेब त्यांनी दुप्पटकम තියෙන තැනක ඉතින් බුද්ධාගම තේරුම් ගන්න माझ्या मनाने जे जास्त गरीब लोक आहेत त्यांना जीवन जगण्याची पद्धत त्यांना जास्त कळणं मला वाटत नाही की त्यांना कळत असेल. करायला තමයි बना කියන්න आधी त्यांचं गरीब पण हळूहळू घालून नंतर त्यांना खायची सोय केल्याच्या नंतर त्यांना जर आपण धम्म सांगू लागलो तर त्यांना कळू लागलं. अरे इथं खाणवाट नक्की आहे तर बना केलं त्यांना खायला दिलं त्यांना काही काम असतं असं नाही का? बरोबर आहे. महामुद्रू हे देशना करत बुद्धांनी जी देशना केलेली आहे त्याची लोक व्यवस्थित ज्या मार्गावर आहेत म्हणजे आपल्याला प्रयत्न केलेला आहे त्याची आधी वासनावा आणि खूप सुंदर त्या एक भाग्यशाली आहात तुम्ही. भाग्यशाली धर्मे हरय यांनी स्पिरिट कोणी कालीत एक आहे. बुद्धांचा धर्म म्हणजे कोणत्याही वेळेला काळायला सारखाच आहे. तो असाच होता आजही आहे पुढे असंच राहणार आहे. कोम प्रश्न ඇතිවෙන්නේ मोनोट වැඩි අල්ලගන්න කියලා. सर्व प्रश्न जे काही निर्माण होतात जास्तीचं काही आपण म्हणजे आपल्याला पाहिजे त्यापेक्षा काही मिळवला गेल्याच्या नंतर म्हणजे प्रश्न जे म्हणतो आपण त्याच्यामुळं नाना प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. आपली ओनोट වැඩි අල්ලගන්න නැතුව ඉන්න ගැන තමයි බුදුහාමුදුරුවෝ දේශනා කළේ. आपण आपल्याला पाहिजे त्यापेक्षा जास्त मिळवण्याची हाव करतो आणि ते कसं आपल्याला आहे त्यामध्ये समाधान राहता येईल त्याच्यासाठी बुद्धांनी सुंदरचा उपदेश केलेला आहे. අපි දැන් ඕගොල්ලෝ නිහි අය ඕගොල්ලෝ කසාද බඳිනවා දරුවෝ හදනවා හම්බ කරනවා දෙයක් කියනවා. ඉතින් ඒක බුදුහාමුදුරුවෝ එපයි කියලා කිව්වේ නැහැ. बुद्धांच्या धर्मामध्ये तुम्ही ग्रस्ती आहात तर तुम्ही घर बांधता लग्न करता मुलंबाळ निर्माण करता तर त्याच्याबद्दल बुद्धांनी कुठं नका म्हणून म्हटलेलं नाही. परंतु धर्मधारण करण्याबद्दल मात्र बुद्धांनी खूप सुंदर उपदेश दिला. एकाले हिटिया में भारद्वाज